नाश उत्तर व्हायचं आहे. प्रश्न वाचून ठेवला. मला कोणताही नियम करताना, प्रतिज्ञा करताना भीती असते मनात. ती जर पूर्ण पाळता आली नाही, भंगली, तर मग महान पाप लागेल. त्यापेक्षा प्रतिज्ञा न घेतलेली बरी असा विकल्प आपल्या जीवनात असतो. त्याचंच उत्तर पंडितजी देत आहे. प्रतिज्ञा घेताना तिचा निर्वाह होणार नाही असे वाटेल ती प्रतिज्ञा तर घेऊ नये. प्रतिज्ञा घेतानाच असा अभिप्राय राहिला पाहिजे की प्रयोजन पडेल तो सोडून देऊ, तर ती प्रतिज्ञा काय कामाची. जर प्रतिज्ञा घेताना जोपर्यंत पाळणं होते तोपर्यंत पाळू, नंतर सोडून देऊ असा विकल्प असेल तर त्या प्रतिज्ञेला काही अर्थ नाही म्हणतात. प्रतिज्ञा करतानाच असा निश्चय असला की प्राण गेला तरी सोडणार नाही, तरच ती प्रतिज्ञा करणे युक्तच आहे. प्रतिज्ञा केल्याशिवाय अविरतीमुळे होणारा आश्रवबंध थांबत नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे सगळ्या की नाही घेतली प्रतिज्ञा तर आमच्या भावाचं फळ लागेल का नाही. तर म्हणतात प्रतिज्ञा जर नाही केली तर जे अविरतीमुळे होणारा बंध आहे. प्रतिज्ञा करत नाही म्हणजे अविरती आहे, अविरती आहे म्हणजे बंध नियमाने आहे. आगामी उदयाच्या भयाने प्रतिज्ञा न घ्यावी तर उदयाच्या विचाराने सर्वच कर्तव्याचा नाश होतो. जेवढे आपणास पचेल तेवढे भोजन करावे. कदाचित पुन्हा एका भोजनाने अजीर्ण झाले एवढ्यावरून निव्वळ रीतीने कोणी भोजन करणे सोडले आहे काय म्हणतात. भोजन केल्यामुळे कुणाला पचन झालं म्हणून कोणी काही सगळेच जण भोजन सोडत नाही. तसं एखाद्या जीवाच्या जीवनात असं घडायलाही की प्रतिज्ञा घेतली आहे आणि प्रतिज्ञा मोडावी लागली त्याला. जीवनात असे काही त्याच्या प्रसंग आले की त्यामुळे त्यांनी मोडली. एक कारण तेही असेल, दुसरं कारण त्याची कमकुवतता असेल. ढळला म्हणून आम्हीही ढळू या भीतीनं जर तुम्ही प्रतिज्ञा घेत नसाल तर तेही चूक आहे. तद्वत आपणाकडून निर्वाह होईल तेवढी प्रतिज्ञा करावी. कदाचित कुणी एखादा प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला
तेवढ्यावरून प्रतिज्ञाभंगाच्या भीतीने प्रतिज्ञा घेणे सोडले तर असंयमच होईल. म्हणून शक्तीला अनुसरून योग्य ती प्रतिज्ञा घेणे युक्तच आहे. आपला आधी शक्तीचा विचार करा आणि त्याला अनुसरून प्रतिज्ञा घेणं हे मनुष्यभावाचं इतिकर्तव्य आहे. मनुष्यभावातच त्यागाची भावना होऊ शकते. दोन भाव तर फुकट जाणारेच आहे, नारकी आणि देवभाव. हे दोनच भाव असे आहे, त्यातही तिर्यांच्यात संज्ञी असायला पाहिजे, पंचेंद्रिय असायला पाहिजे, त्याचा उपयोग किंवा तसं निमित्त त्याला मिळायला पाहिजे, तर त्यालाही खूप कठीण आहे. एक मनुष्यभाव असा आहे की ज्या भावामध्ये आम्ही त्यागाची भावना करू शकतो. अहो, प्रारब्धानुसार जर सर्वच कार्य होत आहेत तर आपण प्रयत्नपूर्वक भोजनादी का करता? जर भोजनाधिकासाठी प्रयत्न करता तर तसा त्याग करण्याचाही प्रयत्न करणे योग्यच आहे. तुम्ही म्हणाल आमच्या नियतीत असेल तर आमचे प्रश्न आमच्या अपराधाला लपवण्यासाठी आम्ही तत्त्वज्ञानाचाच आधार घेतो. तुम्हीच सांगता की सगळं क्रमनियत आहे, पर्याय क्रमनियत आहे. आमच्या क्रमनियतेत जेव्हा प्रतिज्ञा घ्यायची येईल तेव्हा घेऊ, प्रयत्न कशाला करायचा त्याच्यासाठी, असं जर म्हणत असाल तर त्यांनी उत्तर दिलं आहे की बाकीच्या सर्व बाबत जर हेच मानत असाल, सांसारिक कार्याबाबतही जेव्हा काळ येईल तेव्हाच घडेल, जेव्हा काळ येईल पैसा मिळायचा तेव्हाच पैसा मिळेल, जेव्हा भोजन मिळायचा काळ येईल तेव्हाच भोजन मिळेल, त्यासाठी जर प्रयत्न करत नसाल तर याहीसाठी नाही केले तर चालेल. पण तिथं तर प्रयत्न सुरू आहे, तिथं क्रमनियतेचा वापर आम्ही करीत नाही. आणि धर्मकार्यासाठी आम्हाला करायचं नाही म्हणून आमची असमर्थता लपवण्यासाठी जर आम्ही क्रमनियतेचा आधार घेत असू तर ती क्रमनियता आम्हाला खरी समजली नाही. जेव्हा प्रतिज्ञेप्रमाणे आपली निश्चल अवस्था होईल तेव्हा आम्ही आपले प्रारब्धच मानू, आपले कर्तव्य मानणार नाही. आपण स्वच्छंद होण्यासाठी असा पोकळ युक्तिवाद का करता? सारांश, आपणाकडून होईल ती प्रतिज्ञा घेऊन व्रतधारण करणे योग्यच आहे. होत नाही प्रतिज्ञा पालन आणि म्हणून जर प्रतिज्ञा घेत नसाल तर ते चुकीचं आहे म्हणतात. जेवढं होतं तेवढं का होईना संयमाची सवय जीवनाला लावावी लागते. शांतीसागर महाराजांचा शेवटचा संदेश होता. शेवटचं जेव्हा त्यांनी प्रवचन केलं तर त्या शेवटच्या प्रवचनात शेवटचंच वाक्य होतं महाराजांचं की हा मानव जन्म संयमासाठी आहे, संयमाचं धारण सर्वांनी करावं. हा आदेश आचार्यांनी दिलेला होता. तर म्हणतात आपल्यासाठी जेवढं शक्य असेल तेवढं संयमित जीवन असेल तर संसारातही शरीराचीही सुस्थितता राहते, मनाचीही सुस्थितता राहते, आकुलता कमी होते. म्हणून संयमित जीवन बनवणं हे खरोखरीच परमार्थाच्या दृष्टीनं तर योग्य आहेच, आपल्या संसारिक कार्याच्या दृष्टीनंही ती गोष्ट योग्यच आहे. शुभोपयोग सोडून अशुभामध्ये प्रवृत्ती योग्य नाही. शुभोपयोग बंधाला कारण आहे. जिनवाणीचं अध्ययन करतोय यानं बंद होते की संगमेजरा होते, काय होते? याने बंद होते. मग ह्या सगळ्या बंधाला कारण असणाऱ्या गोष्टी कशाला करायच्या? जसं तुम्ही पाप करू नका, पाप बंधाला कारण आहे म्हणून पाप करू नका हा आदेश देता, तसं जर शुभभावही बंधाला कारण आहे तर तो तरी का करावा? तोही आम्ही करणार नाही. तर तीन भावच आहे देवाच्या जीवनात. एक तर शुद्ध भाव असेल, एक तर शुभ असेल, एक तर अशुभ असेल. तीनपैकी कोणता तरी एक भाव नियमाने असला पाहिजे. हा नियम आहे आपल्याजवळ.
आता जर तिथं शुभही नाही अशुभही नाही आणि शुद्धही नाही, असं होईल का नाही होईल? या तीनपैकी कोणता तरी भाव नियमाने असेल. जर शुभ सोडलाय, शुद्धाची प्राप्ती झाली नाही, तेव्हा नियमाने अशुभ भाव आल्याशिवाय राहणार नाही. हा नियम लक्षात घ्यायचा आहे की जोपर्यंत शुद्ध भाव येत नाही जीवनात, तो पापभावातून तर कधीच येणार नाही. शुद्ध भाव पुण्यभावातूनही येणार नाही. पण पुण्यभाव आधीच्या भूमिकेत राहील. नियम काय आहे आपल्याजवळ? जसा पापभावातून शुद्ध भाव येत नाही, तसा पुण्यभावातूनही शुद्ध भाव येत नाही. पुण्यभाव सोडावा लागतो, तेव्हा शुद्धता येते. पण नियमाने शुद्धतेच्या पूर्वी काय राहील? कोणती भूमिका राहील? तर शुभच भूमिका राहील. हा नियम आहे. आणि म्हणून शुभाला सोडलं, अशुभात जर प्रवृत्ती करू लागलो तर म्हणतात धर्म कळाला नाही. शुभबंधाला कारण आहे आपल्याला एक आगमाचा आधार मिळाला की आगमच सांगते की शुभभावही बंधाला कारण आहे. मग त्याच्यापेक्षा जर दोन्ही केलं तर बंधच आहे. कशासाठी जीवाला कष्ट द्यावी, कशासाठी हा शुभभाव करावा, हा प्रश्न एकांतीच्या जीवनात सहज येतो. तसेच हा एकांती पूजनादी कार्यांना शुभाश्रव समजून हेय म्हणतो. पूजनादी शुभाश्रव रूप आहेत हे तर खरे आहे, परंतु ह्या कार्यांना सोडून जीव शुद्धोपयोग होईल तर चांगले. उलट विषय व कषायरूप अशुभरूप प्रवृत्ती झाली तर मात्र त्याने आपले वाईट केले. शुभोश्रवाला कारण शुभोपयोग आहे. पूजनादी ह्या क्रिया नियमाने शुभबंधाचं कारण आहे, यात विवाद नाही. हे त्रिकाली सत्य तत्व आहे. पण हे असूनही जर आम्ही त्या शुभाला सोडून शुद्धात राहत असू तर शुभ सोडावंच लागेल, यात काही वाद नाही. शुद्धात राहता येत असेल तर शुभ कधी राहणार नाही. जर शुद्धात राहता येत नाही तर या दोनपैकी कोणता तरी एक भाव येईल, शुभ येईल नाही तर अशुभ येईल. तर त्या दोनपैकी आम्हाला सुखद कोणता राहील? शुभ भाव सुखद राहील, अशुभ भाव कष्टदायक राहील, आकुलतेला अधिक उत्पन्न करणारा राहणार आहे. शुभोपयोगाने स्वर्गाधिकांचा लाभ होतो किंवा शुभ मंद कषायांनी अथवा शुभ निमित्ताने कर्माचा स्थिती अनुभव कमी झाला तर सम्यक्त्वाधिकाची प्राप्ती होईल. जर शुभोपयोग असेल तर हा तर नियम आहे की शुभोपयोगात आयुर्बंध झाला असेल तर स्वर्गाधिकाचाच होईल. अशुभोपयोगात झाला असेल तर नरकाचा होईल, तिर्यंच्याचा होईल. शुभोपयोग असताना आयुर्बंध होईल तर नियमाने देवादिकांचाच होईल. शुद्धोपयोग असताना आयुर्बंध झाला तरी देवादिकांचाच होईल. सगळा शुद्धोपयोग असताना आयुर्बंध होईलच हा नियम नाही. 7व्या गुणस्थानापर्यंतचा शुद्धोपयोग आयुर्बंधाचं कारण आहे. त्याच्या पुढे असणारा शुद्धोपयोग आयुर्बंधाचं कारणच नाही. कोणत्याच आयुचा बंध त्या शुद्धोपयोगात होत नाही. मी काय अगोदरच 7व्याच्या पुढे आयुर्बंध होतच नाही. तसा तर 7व्यातही होत नाही. आयुर्बंध 6व्यापर्यंतच होतो आणि तोही देवायुचाच होईल 4थ्यापासून. परंतु 6वं 7वं गुणस्थान एक अंतर्मुहूर्त नियमाने आयुर्बंध सारखा होत राहतो. बाकी कर्माचा बंध समयासमयाला बदलतो. आयुचा बंध मात्र एक अंतर्मुहूर्तापर्यंत सुरू राहतो. तर त्या एका अंतर्मुहूर्तात तो 6व्यातून 7व्यात गेला तर 7व्यातही आयुर्बंध आहे असं म्हटलं जातं.
पण त्याच्या पुढे 7व्याच्या दुसऱ्या भागापासूनच आयुर्बंध होतच नाही. मोक्षाची पायरी चढतो म्हणून आयुर्बंध नाही. हां, मोक्षाची पायरी चढतो म्हणून नाही. असं नाही आहे. उपशम श्रेणी चढणारा असेल तर मोक्षाला अजून वेळही नाही त्याला, तो भाग नाही. त्याचा उपयोग शुद्धाकडे लागलेला असल्यामुळे शुद्ध उपयोग हा आयुर्बंधाचं कारण होऊ नाही शकत ना. तोही जर आयुर्बंधाचं कारण झालं तर कधीच मुक्ती मिळणार नाही. आता म्हटलं एक अंतर्मुहूर्तपर्यंत आयुर्बंध होत राहतो. म्हणजे कसं आता आपल्याला समजा देवायचा आयुर्बंध या समयात झाला तर तो 48 मिनिटपर्यंत तोच आयुर्बंध होत राहतो. कमी अधिक स्थिती घेऊन अनुभाग घेऊन होईल, परंतु आयुर्बंध तोच होत राहतो. मग अंतर्मुहूर्तानंतर आयुर्बंध होण्याचं थांबतं. तेव्हा अशुभ परिणाम झाले तरी हां, शुभ अशुभ चालू असेल तरी तोच भाग आयुर्बंध जो आयु एकदा पडला त्याच्यात कधीही बदल नाहीच. त्यांनी तर हे सांगितलं की आता समजा कृतकृत्य वेदक आहे. कृतकृत्य वेदक आठवत आहे? करण्यासारखा पुरुषार्थ ज्यांनी 6चा क्षय केला आणि सम्यक प्रकृतीचा उदय आहे असा तो जीव आहे. म्हणजे एक शाहीक सम्यक्त्व सुरू झाला आहे ज्याचं, असा तो जीव असतो. तर ज्यांनी त्या क्षायिक सम्यक्त्वाला सुरुवात करून 4 अनंतानुबंधीचं विसंयोजन केलेलं असतं, मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्वाचा क्षय केलेला असतो आणि सम्यक प्रकृतीचा उदय असतो. अशी अवस्था जेव्हा त्याची आहे तेव्हा त्याला कृतकृत्य वेदक हे नाव आलं. तर या 2 प्रकृती किंवा अनंतानुबंधी यासाठीच करण परिणाम करावे लागतात. सम्यक प्रकृतीच्या क्षयासाठी करण परिणाम लागत नाही. आणि म्हणून जिथपर्यंत करण परिणाम आहे तोपर्यंत पुरुषार्थ म्हटला जातो. आणि म्हणून पुरुषार्थ संपला, आता या 6चा क्षय झाला तेव्हा पुरुषार्थ संपला म्हणून कृतकृत्य म्हटलं त्याला. अद्याप सम्यक प्रकृतीचा उदय आहे आणि म्हणून वेदक म्हटलं. अजून सम्यक प्रकृतीचं फळ तो भोगतो आहे. असा जीवालाही आता तो एक नरकात जाणारा असेल कदाचित, एक स्वर्गात जाणारा असेल, एक भोगभूमीचा मनुष्य होणारा असेल किंवा तिर्यंच होणारा असेल, त्यापैकी कोणत्याही त्या जीवाला त्या कृतकृत्य वेदकाच्या काळात असंख्यात गुणी निर्जरा सुरू राहिली. आता तो नरकात जाणाऱ्या जीवाला संक्लेश परिणाम राहील तर विशुद्ध राहील? संक्लेश परिणाम राहणार आहे. परंतु तरी देखील असंख्यात गुणी निर्जरा होईल. तर कारण दिलं त्यांनी लंबीसार का असंख्यात गुणी निर्जरा होते आहे. तर ज्या आतापर्यंतच्या करण परिणामात त्यांनी पुरुषार्थ केला त्याची शुद्धी अद्याप कायम आहे, त्याचा असर अद्याप कायम आहे आणि त्यामुळे त्याला असंख्यात गुणी निर्जरा सुरूच राहते. तो संक्लेश परिणामी असो का शुभ परिणामी असो, दोघांनाही असंख्य. ही स्टेज अशी आहे, अजून आयुर्बंध झाला नाही बघा. ही जी तुम्ही कृतकृत्य वेदकाची स्टेज जी आहे, झाल्या असला तरी झाला असला तरी तेव्हा संक्लेश परिणाम होईल ना. जर आयुर्बंध झाला नसेल तर ते व्हायचाच होईल. मग संक्लेश परिणाम व्हायचा प्रश्नच नाही राहणार ना. सम्यक दृष्टीला आयुर्बंध होईल तर देवाईचाच होईल आणि जेव्हा देवाईचा आयुर्बंध होईल तेव्हा संक्लेश परिणाम राहणारच नाही त्याच्या जीवनामध्ये. आयुर्बंध केलेला असला तरी त्या जीवाला असंख्यात गुणी निर्जर आहे. गृहीत धरू आता श्रेणिक राजा नरकात जाणारा आहे आणि तो कृतकृत्य वेदक झाला असेल ज्यावेळी, त्यावेळी देखील त्याला असंख्यात गुणी निर्जरा सुरू राहील. संक्लेश परिणाम तर असेलच त्याचे. नरकात जाणाऱ्या जीवाचे नियमाने संक्लेश परिणाम राहीलच, परंतु नियमाने तिथंही असंख्यात गुणी निर्जरा होते.
करण परिणामाचं हे महात्म्य आहे. करण परिणाम म्हणजे काय शिव? परिणामामध्ये विशेषतः आता इथं होणाऱ्या करण परिणामात उपयोगाची शुद्धता नाही अभिप्रेत. परिणती आणि उपयोगाची शुद्धता दोन्ही अभिप्रेत. मी काय बोलू नाही लक्षात आलं. औपशमिक सम्यक दृष्टी जीव असेल तर त्याच्या करण परिणामात आपण काय म्हणतो? उपयोगाची शुद्धता आणि परिणतीची अशुद्धता. काय झालं? नाही कळलं. मी काय बोलू? उपयोगाची शुद्धता आणि परिणतीची अशुद्धता का असं म्हटलं? अजून मिथ्यात्व आहे पर्यायी म्हणून अशुद्धता आहे. परंतु ज्ञानोपयोग शुद्धात्म्याकडे लागलेला आहे म्हणून आपण त्याला उपयोगाची शुद्धता आणि परिणतीची अशुद्धता हे नाव दिलं. श्रद्धेशिवाय उपयोग ज्ञानाकडे लागू शकतो. त्याशिवाय कसं होईल? उपयोग आधी तुमचा बदला, शुद्धात्म्याकडे उपयोग जर नाही लागला तर परिणती कशी बदलेल? सांगतो पहिले श्रद्धा बदला. श्रद्धा बदलल्यावर त्या उपयोगाला सम्यक नाव आलं. तोपर्यंत तो उपयोगही आम्ही मिथ्या म्हणणार आहोत. जरी शुद्ध आत्म्याकडे लागलेला उपयोग आहे तरी पर्यायीच्या दृष्टीनं पाहिलं तर त्याला मिथ्याच नाव आहे. त्याला अजून सम्यक गुण नाही म्हणता येत. सम्यक परिणतीतलं जेव्हा मिथ्यात्व हटतं तेव्हा ते सम्यक ज्ञान होतं. म्हणून आधी ज्ञान बदलायचं आहे. ज्ञान बदलू तेव्हा श्रद्धा बदलत आणि श्रद्धा बदलली तर त्या ज्ञानाला सम्यकपणा येईल. म्हणून सम्यक दर्शन हे सम्यकपणाचं कारण आहे. त्या ज्ञानामध्ये जो सम्यकपणा आला तो त्याचं कारण आहे. म्हणजे सम्यक होण्यापूर्वीची ही एकच येणारी स्टेप असावी. परिणतीत जेव्हा मिथ्यात्व आहे आणि उपयोगात सम्यक्त्व आहे, नाही ना, होण्यापूर्वीची मी तेच म्हणते ना. तर शुद्ध उपयोगाची शुद्धता आहे त्यावेळी. म्हणजे ज्ञान सम्यक्त्व झालं नाही परंतु उपयोग शुद्ध आत्म्याकडे लागला अशी अवस्था येते जीवनात. उपयोगाची शुद्धता झाल्याशिवाय परिणतीची शुद्धता होत नाही. एक नियम महत्त्वाचा लक्षात घ्यायचा आहे. अध्यात्माच्या दृष्टीनं शुद्धतेचं उपादान कारण शुद्धता राहील, अशुद्धतेचं उपादान कारण अशुद्धता राहील. कुणाच्या दृष्टीनं? अध्यात्म. आगमाच्या दृष्टीत अशुद्धता शुद्धतेचं उपादान कारण म्हटलं जातं. मी म्हणाले एक सांगत नाही, दोन्ही सांगू लागले. कथन पद्धती तर हा नियम आहे. अनिवृत्तीकरणाच्या अंतिम समयात हा जो मिथ्या दृष्टी आहे का सम्यक दृष्टी आहे? अनिवृत्तीकरणाच्या अंतिम समयानंतर लगेच सम्यक दर्शन होणार आहे. म्हणून त्या सम्यक दर्शनाचं कर्णानुयोग उपादान कारण कोण सांगतो? मिथ्यात्व सांगतो. कारण आधीच्या समयात मिथ्यात्व आहे. कर्णानुयोगाची दृष्टी पर्यायीकडे आहे की त्याच्या आधी कोणती पर्याय असेल, पर्याय रूपानं उपादान कारण त्याचं कोणतं असू शकेल हे कर्णानुयोग दाखवतो. अध्यात्म हे सांगतं की त्याचा उपयोग कसा होता. म्हणजे वर्तमान काळाचा उपयोग. त्याचा उपयोगाची शुद्धता असेल तर ते शुद्धतेचं उपादान कारण पाहिलं ना आपण. मिथ्यात्व बंधाचं कारण सम्यक्ताचं उपादान कारण नाही सांगत अध्यात्म. अध्यात्म सांगतो उपयोगाची शुद्धता हे सम्यक दर्शनाचं उपादान कारण आहे. दोनच्या याच्यामध्ये जरी अंतर भासला आपल्याला तरी अंतर नाही. तो पर्याय पाहतो, हा उपयोग पाहतो अध्यात्म. आणि वस्तुतः जर पाहिलं तर कधीही मिथ्यात्वातून सम्यक्त्वाची उत्पत्ती होत नाही. याने मिथ्यात्वाला एक वेगळं नाव देणार आहे याच अधिकारात. पहिल्या दिवशी म्हणून सांगितलं किती प्रकार सांगणार आहे मिथ्या दृष्टीचे या अध्याय.
पहिला निश्चयाभाषी, दुसरा व्यवहारात भाषी म्हणजे निश्चयाचा एकांत करणारा, व्यवहाराचा एकांत करणारा, तिसरा वयावभाषी म्हणजे दोघंही मानतो आणि तरी एकांत आहे असा, आणि चौथा सांगितला होता सातिशय मिथ्या दृष्टी नाव देणार आहे त्याला. तर हा सातिशय मिथ्या दृष्टी म्हणजे अनिवृत्तीकरणाच्या अंतिम समयात असणारा मिथ्या दृष्टी जी. तर त्यालाही तेच सांगायचं आहे. सातिशय मिथ्या दृष्टी म्हणतो म्हणजे अनिवृत्तीकरणाचा अंतिम समय तिथं आहे. त्या अंतिम समयाला न सांगता अनिवृत्तीकरणाच्या त्यांनी पर्यायीच्या अंतिम समयाला उपादान कारण म्हटलेलं. म्हणजे सातिशय मिथ्या दृष्टी ही फक्त एक समयाचीच पर्याय आहे. आता एक समयाची आहे की अंतर्मुहूर्ताची आहे हे नाही सांगता येत. अनिवृत्तीकरण परिणामही अंतर्मुहूर्त आहे. पूर्ण करण परिणामामध्ये त्याचं जे मिथ्यात्व आहे त्याला आपण सातिशय मिथ्यात्व म्हणतो. निश्चित होणार एकांत असं जर झाला तर तो सातिशय मिथ्या दृष्टी म्हटला झाला तर म्हणजे तो होणारच आहे ना. आता करण परिणामाच्या शेवटच्या याच्यामध्ये टप्प्यामध्ये पोहोचला तर सम्यक दर्शन होणार असेल. आता कसं असते औपशमिक सम्यक्त्वाच्या दृष्टीनं हे बरोबर आहे. बाकीच्या सम्यक्त्वाच्या दृष्टीनं ते नाही सांगताय. त्याला मरण येते. आताच पाहिलं आपण क्षायिक सम्यक दृष्टी मेला म्हणून हे नाही सांगताय. असं अपूर्ण काम सोडून जर मरण आलं तर पुढच्या भावात ताबडतोब करतो पूर्ण करते ना. त्यांनी म्हणून 2 नावं दिली. क्षायिक सम्यक दृष्टीसाठी 2 नावं दिली. कोणती दिली आठवते? प्रस्थापक आणि निष्ठापक. प्रस्थापक मनुष्य गतीतलाच जीव असेल क्षायिक सम्यक्त करणारा. निष्ठापक 4 गतीतला आहे म्हणजे 6चा क्षय तो मनुष्य गतीतच करेल, पण सम्यक प्रकृतीचा क्षय तो 4ही गतीत करतो. जर कृतकृत्य वेदक झाला तर तो मरू शकतो, तोपर्यंत मरण येत नाही त्याला. कृतकृत्य वेदक झाल्यानंतर जर मरण आलं तर तो जो आयु बांधला असेल त्या आयुत जाऊन सम्यक प्रकृतीचा क्षय करू शकतो. सम्यक प्रकृतीचा क्षय मनुष्य आयुतच व्हायला पाहिजे हा नियम नाही, पण 6चा क्षय मात्र नियमाने मनुष्य आयुतच व्हायला पाहिजे हा नियम. आयुर्बंध आधी केलेला असतो त्यानं, त्यामुळे त्याला मनुष्यातही जावं लागते, तिऱ्यांच्यातही जावं लागते, नरकातही जावं लागते. नरकायुचा बंध केला असेल तर पहिल्या नरकातच जाईल हा नियम. मनुष्य तिऱ्यांच्या आयुचा बंध केला असेल तर भोगभूमीचाच मनुष्य आणि तिऱ्यांचे होईल, कर्मभूमीचा होत नाही. आपल्याला सहज असं वाटून जात असते. विधेय क्षेत्रात गेलं म्हणजे आपल्याला साक्षात तीर्थंकराची दिव्य ध्वनी ऐकायला मिळेल. कुंद कुंद भगवान गेले आणि साक्षात दिव्य ध्वनी ऐकून आले आणि मग हे समय साराचे ग्रंथ लिहिले. तर आपलाही असा भाव होईल की आपलाही जन्म विधेय, आपण तसं तर काही बुद्धी नाही म्हणून विधेय क्षेत्रात जाऊ शकत नाही, मरूनच जावं लागेल. तर मरून विधेय क्षेत्रात जर जन्म घ्यायचा असेल तर मिथ्या दृष्टी होऊनच जावं हो. तर मिथ्या दृष्टी होऊन गेल्यावर नियम आहे का तिथं सम्यक तो होईलच. ज्या तिथेच जाईल समोर म्हणजे विधेय क्षेत्रामध्ये जन्म होईल. आपली रिझर्व हा नियम नाही. इथे कुठं कुत्रा वगैरे होऊ शकतो. म्हणजे मनुष्यातून कर्मभूमीचा मनुष्य होणं हे नियमाने मिथ्या दृष्टीच होऊ शकतं. जर सम्यक दृष्टी असेल तर तो भोगभूमीचाच मनुष्य होईल, भोगभूमीचाच तिर्यंच होईल, कर्मभूमीचा मनुष्य तिर्यंच होत नाही हा नियम. म्हणजे एकदा सम्यक दर्शन झाल्यानंतर त्याच्या जीवनात दुःख येत नाही, सुखच येईल. त्यातल्या त्यात
कर्मभूमीचा तिऱ्यांच्या आणि भोगभूमीच्या तिऱ्यांच्यात फरक आहे की नाही? तो सुखद जीवन आहे त्याचं भोगभूमीच्या तिऱ्यांच्याच. म्हणतात जेव्हा अशुभ भाव असतात तेव्हा कर्माचा स्थिती अनुभव सहज कमी झालेला असतो आणि सम्यक दर्शनाची प्राप्ती त्याशिवाय होत नाही. एक तर नियम नक्की आहे की अनुभव स्थितीबंध कमी झाल्याशिवाय सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही, त्याने होत नाही आणि ते झाल्याशिवायही होत नाही. उलट अशुभोपयोगाने नरक निबोधाची प्राप्ती होते अथवा हीन वासनांनी किंवा अशुभ निमित्तांनी कर्माची स्थिती अनुभव वाढला तर मात्र सम्यक्त्वाधिक अति दुर्लभ होतात. एक तर नरक निबोध मिळेल किंवा त्या हीन अशुभोपयोगात केव्हाही अशुभ भाव राहील, इच्छा सगळ्या अशुभ राहतील आणि त्यामुळे कर्माचा स्थिती अनुभव नियमाने वाढलेला असेल तर म्हणतात जेव्हा कर्माचा स्थिती अनुभव अधिक वाढलेला असेल तेव्हा सम्यक दर्शन होणं अति दुर्लभ आहे. सम्यक्त्वासाठी नियम काय दिला आहे आठवते काय? कसा स्थिती अनुभव पाहिजे? अत्यंत जघन्यही नाही आणि उत्कृष्टही नाही. उत्कृष्ट नाही म्हटलं तर ठीक आहे की कर्माचा उत्कृष्ट अनुभव असेल तर सम्यक दर्शन होणार नाही किंवा स्थिती असेल तर. जघन्य का नाही सांगितलं? जघन्य स्थिती अनुभव सम्यक दृष्टीलाच असू शकतो, सम्यक व्हायचा प्रश्न नाही. एवढा स्थिती जघन्य अनुभव आणि जघन्य स्थितीबद्ध 10व्यात 9व्यात होतो. आता तो जीव नियमाने सम्यक दृष्टी असतो आणि म्हणून उपशम सम्यक होताना कधीही तो जीव जघन्य अनुभव स्थिती घेऊन असणार नाही किंवा अत्यंत उत्कृष्ट स्थिती अनुभव घेऊनही असू शकत नाही. आपण पाहतो नेहमी प्रायोग्य लब्धीतच त्यांनी काय केलेलं असतं, स्थिती अंतःकोटाकोटी केलेली असते आणि अनुभव द्विस्थानगत पापाचा केला असतो, पुण्याचा चतुष्स्थानगत केलेला असतो. सरळ आपल्या भाषेत पुण्याचा अनुभव वाढलेला असतो, अशी पापाचा अनुभव कमी झालेला असेल तरच होतो. दुसरे शुभोपयोग असताना सहजच कशाय मंद होतात, अशुभोपयोग असताना कशाय तीव्र होतात. मंद कशाय याची साधने सोडून तीव्र कशाय पूर्व प्रवृत्ती करणे म्हणजे कडू वस्तू न खाता विष खाणे होय. कडू नाही खायचं आणि इकडे विष खाल्लं तर ते कसं होईल म्हणतात. हे निव्वळ अज्ञान आहे. प्रश्न, शास्त्रामध्ये शुभ व अशुभ दोहोंनाही समान लेखले आहे, म्हणून आम्ही शुभास विशेष मानणे योग्य कसं होईल? तो आचार्यांनाच प्रश्न करता. तुम्हीच एका वेळी सांगता की जोपर्यंत शुभ अशुभ समान मानत नाही तोपर्यंत तुम्ही ज्ञानी होत नाही. काय सांगतात आचार्य? की शुभ हेही बंधाचं कारण आहे, अशुभ भाव हाही बंधाचं कारण आहे. हा भाव जोपर्यंत आपल्या मनात येत नाही तोपर्यंत सम्यक दर्शन होण्याची योग्यता आपल्याजवळ येत नाही. आणि इकडे म्हणता शुभ करा अशुभ सोडा. दोन गोष्टी तुम्ही एका वेळी का सांगत आहात? एक तर काहीतरी सांगा का शुभ सोडाच सांगा, एक तर शुभ करा सांगा. इकडे सांगता सोडाही आणि इकडे कराही सांगता, तर आम्ही काय करावं हा जसा प्रश्न आहे तोच प्रश्न त्याने उभा ठेवला आहे. उत्तर, जे जीव शुभोपयोगास मोक्षाचे कारण समजून उपादेय मानतात, शुद्धोपयोगास ओळखत देखील नाही, त्यांना शुभ व अशुभ दोन्ही अशुद्धतेच्या अपेक्षेने
अथवा बंधकारणाच्या अपेक्षेने समान दर्शविले आहेत. परंतु शुभ व अशुभाचा तुलनात्मक विचार केला तर शुभभावामध्ये कषायाची मंदता होत असल्यामुळे आश्रवबंध कमी प्रमाणात होतो. अशुभ भावामध्ये कषायाची तीव्रता होत असल्यामुळे बंध अधिक प्रमाणात होतो. शुभोपयोगासच यानं मोक्षाचं कारण मानून बसलं. आज आमच्या देखील मान्यतेत काय आहे? आपण धर्म करतो आहे की अधर्म करतो आहे? काय करतो? शब्द थोडा बोचक वाटते आपल्याला. धर्म करतो. आपण अधर्म करत आहे म्हटलं तर बोचक वाटते आपल्याला की एवढं चांगले कामं आम्ही करत आहोत तरी त्याला अधर्म का म्हटलं? तर म्हणतात आम्ही जोपर्यंत आमच्या मान्यतेत या सगळ्या शुभ क्रियाकलापाला धर्म मानला, शुभ भावाला धर्म मानला तर धर्म हातात कधीच येणार नाही. त्यासाठी हा शुभभाव धर्म नाही, हा बंधाचंच कारण आहे, सोडण्यालायक आहे, हे आहे हे सांगितलं. कुणासाठी कुणासाठी सांगितलं आचार्य? हां, शुभोपयोगालाच धर्म मानणारा, शुभोपयोगच मोक्षाचं कारण मानणाऱ्या जीवासाठी हे सांगितलं की शुभोपयोग ही बंधाचंच कारण आहे हे सांगितलं. म्हणतात शुद्धोपयोगाला तर ओळखतही नाही आणि शुभ अशुभ दोन्हीही जर पाहिले तर अशुद्धतेच्या अपेक्षेनं समान आहे. असं जरी असलं तरी शुभ भावात कषायाची मंदता आहे, अशुभ भावात कषायाची तीव्रता असते. त्यामुळे बंधातही कमी अधिकता सहज होत राहते आणि म्हणून तुलनात्मक दृष्टीनं विचार केला शुभ अशुभातलं कोण चांगलं कोण वाईट? दोघंही वाईट. पण दोघं वाईट असूनही आम्ही दोघं जोपर्यंत दोनपैकी एक आल्याशिवाय राहत नाही, दोन्ही सोडू शकत नाही, शुद्धोपयोगात जाऊ शकत नाही, तेव्हा कोण चांगलं? कुणाचा स्वीकार करा? व्यवहारातही तुम्ही काय करता? उच्च काही नाही मिळालं, जोपर्यंत समजा नोकरी नाही मिळाली चांगली तर कमी का होईना नोकरी तर मिळाली. तसं आचार्य म्हणतात नाही शुद्धता प्राप्त झाली पण अशुभात जाऊ नका, हा शुभभाव तरी आपल्या जीवनात आला पाहिजे. दगडापेक्षा वीट मऊ. या दृष्टीने अशुभाच्या अपेक्षेने सिद्धांतामध्ये शुभात चांगलेही म्हटले आहे. जसे रोग हा कमी असो किंवा जास्त असो तो वाईटच आहे, परंतु अधिक मात्रेमध्ये असणाऱ्या रोगापेक्षा कमी प्रमाणात असणारा रोग चांगल्या म्हटल्या जातो. 5 ताप झाला असेल आणि 2 आला बरं आहे म्हणतो, त्याप्रमाणे आहे. ताप आहे त्याप्रमाणे शुभभाव बंधाचं कारण आहे, पण त्याची डिग्री मंद झालेली अशी असणार आहे. याप्रमाणे शुद्धोपयोग असत नाही तेव्हा अशुभोपयोग सोडून शुभोपयोगाकडे प्रवृत्ती होणे योग्यच आहे. त्यांनी समयसारमध्ये देखील सांगितलं. जयसेनाचार्यांनी वर्णन करताना काय केलं की हा ज्ञानीच्या जीवनातही शुभोपयोग येतो, अज्ञानीच्या जीवनातही शुभोपयोग येतो. काय फरक सांगितला? त्यांनी हेतू खूप सुंदर ठेवला जयसेनाचार्यांनी. त्यासाठी हेतू काय ठेवला? अशुभापासून अशुभ वंचनार्थम, अशुभापासून वाचण्यासाठी तो शुभोपयोगात येतो. निदान अशुभ तर होऊ नये आपल्या जीवनात, शुद्धोपयोगापासून ढळला आहे, शुद्धोपयोगात राहता येत नाही ही असमर्थता जाणतो आणि ती असमर्थता असल्यामुळे पापभाव येण्यापेक्षा
पुण्यभाव हा सुखद आहे, संसारिक दृष्टीनं का होईना तो सुखद आहे, म्हणून शुभाकडे प्रवृत्ती होणं चांगलं. आज आपल्याला हे अध्यात्म ऐकून हा एकांत आपल्या जीवनात कधी आला नाही पाहिजे. अध्यात्माचं समजून घेऊनही शुभाला हेय मानून शुभ जीवनात येत राहील. मी काय बोलू, मान्यतेत शुभाला हेय स्वीकारलं नाही तरी सम्यक दृष्टी होणार नाही, आणि मान्यतेत शुभाला उपादेय मानलं तरी सम्यक दृष्टी होणार नाही. मान्यतेत शुभाला हेय मानावं लागेल आणि प्रवृत्तीत शुभ असावी लागेल तरच सम्यक दर्शनाची. शुभोपयोगाला सोडून अशुभोपयोगाकडे प्रवृत्ती होणे केव्हाही उचित नाही. निज निधी निज शोभता